श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुरुदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुंदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनश्रुतितं तत्समस्यामि लक्षणम्. एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावादितीर्थं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादा सिद्धि जगद्गुरु. जय जय श्री सागर विशाला, माया चक्रचालका विनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता. जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना, रमारमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, ओत स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाये. विशाळ भाळ अकारण नयन, सरळ नाशिका स्वस्तवदन, दंतपंथी कुंडळ्या समान, शुभ्रवर्ण विराजते. रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे ते हरी, हेममे भूषणे साजरी, कौस्तुभमणी विशेष. वात्सल्य छंदाचे भूषण, चेती प्रेमेळ भक्तीची गुण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती, ही चराचरा जन्मदाती, मूळ चननी जेतेची पे. जानूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलाची आकृती, रक्तपंकजा समान. भक्त द्यावया अभयवर, सिद्धी सर्वदा स्वेकर, पदा पद्य शंख चक्र, चार हस्ती अयुधे. कासे कशिला पितांबर, विद्युत समतेज अपार, कर्दळी स्तंभा पारी सुंदर, उभय जागा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती, ज्यांच्या दर्शने पतितरती, जानते अहोरात्र घ्याती, नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मांडित, वर्णित वेद सीनले. 14 विद्या 64 कला, जाते वर्णित थकल्या सकळा, एषा त्या परमंगला, अल्पमती केवी वर्ण. नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कवीवर, लिहू न शकले महिमावार, येते पामर मी काय. जो सकळ विद्याचा जनिता, समुद्रकन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत परशधर, अगम्य लीला जयाची. तो सकळ विश्वाचा सागर, 64 कलाचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू. मंगल कार्या करिता स्मरण, विघ्ने जाती निरसून, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळीपा. सकळ कार्यारंभी जाना, करीती ज्यांच्या नामस्मरण, ज्यांच्यावर प्रसादे नाना, ग्रंथरचना करीती कवी. या मंगलाची साष्टांग नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे होई. जिचा वर प्रसाद मिळता, मूळ पंडित होती तत्वता,
सकळ कार्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नमियेली. मूढमती मी अज्ञान काव्याधिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या ज्यांची या कृपे करून संचिचाला दे विद्यमान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये. देवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मती मंद अज्ञवाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियेले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांची या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवाचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रये नमियेला. तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युडते समान. कामधेनू असुनी जवळी हाती धरली अशी झोळी जो पाहता एका क्षणी कुणासही दिसेना. चार वेद होऊनी स्मरण वसती समित रात्रंदिन ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परमब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ओ कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संतप्त ब्रह्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुखे भोगती. शितर झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजश्रय धर्म पतका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भारतखंड जहाले. नाना विद्या कला हस्तलागी गेल्या सकला एक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परामर्थ. धर्मस्थापका कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतावादी मातले आर्यधर्मा विरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्र धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे प्रसिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पाहुणे कैसा पैलतीर हरी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जहालो. किंवा फाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमणी केवी करू. पिपलिक म्हणे गिरीसी उचलून घालून खाकोसी किंवा खादे सूर्यासी
लोकबिन म्हणे स्वतेजे तेसी असे माझी याळ बाळ जाणून लढीवाळ पूर्विता तू दयाळ दीनबंधू यतीवर्या करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची एकूणी स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी पुणेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी आर्य जन समस्त संतोषतील निश्चये ऐसी एकूणी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होऊन लेखणी ग्रंथ समाप्ती प्रति हो आता नमो साधुवृंद जासी नाही भेदाभेद ते स्वत्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जहाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवती मान तयाचे चरण नमिवेले ईश्वर चरणी जळले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणी आहो तुम्ही संतजनी मद दिनावरी कृपा करुणी आपण हस्तई राहुणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का सोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोराचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीहीन ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुनी आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तीकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडुनी चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतले काही घ्यावया मान सुद्धाही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण या माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हारतयांचा गुंफिला कवी होऊन या माळी काली श्रोत्याच्या गळी उभा टाकून बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेम अहो या पुष्पांचा श्वास तृप्त करीले आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तोची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल मद्विदा स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे कैसा साक्षात्कार दृष्टांत केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञानमस्तव साचार रुची तेथे घालीतसे
इति श्री स्वामी चरित्रसारामृत प्रथमोऽध्याय गूढः। श्री स्वामी चरणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवति। श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय। ओम श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे। नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, वरदैवणी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा। पुढे लोका उद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे, धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य। स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ता केली देखा, परीच तिज विषयी शंका मना माझी येतसे। गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची। ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपी झाले। अक्कलकोटा माझारी प्राचाप्या मोदी यांच्या घरी बैसली स्वामीची स्वारी, भक्त मंडळी वैशिष्ट्य। साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की। त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले। तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोहासी बैसोनी दोहावरी तिसरीवरी बसले आपण। पाहुणी समर्थाचे तेज उभयंताचे वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी। स्वामींनी हस्तमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळे वनातुनी प्रारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखील पूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाका पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐसी हजारो शहर नगरे आम्ही देखिली। मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाकापती, जिचे महावख्याती पुराणातही वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो। येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने येऊन मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो। तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ, देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून झाले। तो पासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकळ वृत्त गेले उठोनी उभयंता। एकोणी आयसी वाणी उभयंतास संतपले म्हणी, मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता। 12 वर्ष मंगळवेड्या प्रति
राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. सदा काही आणून देती, तेची महाराज येत गावात, जली आली या कुखित, गलची जागी जाती उठून. वेडा बोवा त्यांच्या प्रती, गावातले लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेवती, परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीचे केवळ जे शंकर, तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतरकुन स्वामीसी मानती, ईश्वर समान, परी दुसरे यज्ञजन, वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवणी कर, दर्शन देती दयासी. अमृता समान पुढे कथा, एकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, त्यांची सत्ता सर्वत्र. आहो हे स्वामी चरित्र, भरला आहे क्षीरसागर, मुक्त करोणी स्वर्णदार, पाशन करा श्रोता हो. तुम्हा नसावा येथे विट, सर्वदा सेवावे अखंड, भवभावायचे हरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. रीती श्री स्वामी चरित्र सारामृत, द्वितीय अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणमस्तु प्रणस्तु, श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. ओम श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. कथाध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहोळ माझी वास्तव करिता, अप्पाटोळ झाले भक्त, तिचे साकल्य वृत्य, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदी सम. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ अज्ञापिके सेविका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेले या परतोनी, स्वामी चालले उठोनी, भूत वर्जिले सेवकांनी, परीनच मानली तया. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविध होता, तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आला चोळ्याप्याच्या गृहप्रती, स्वामीसी जाणोनी स्वरमृती, चोळाप्या करी आदर. चोळ्याप्याचे भाग्य उदले, यतिराज गृहासी आले, जैसे कामधेनू आपण वळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले.
योगाभासी योगसाधिती तळीतापडी मार्गी श्रमती निरंकार किती कराती मौन धरिती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकिते गगन एक गिरी गौरी बैसून तपश्चर्या करिता ती एक पंचाग्री साधन करीती एक पवना ते भक्षिती कित्येक संन्याशी होती संसार अवघा सोडूनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचारिती एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोज करीती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सद्विक्ती वाचून केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ योग योगाधिक काही चोळाप्याने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथेच भोजन करती तेव्हा चोळाप्याची जिंती आनंद झाला बहुसाळ तो पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस करी चोळ्याप्या करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाची तुदी तो पासुनी जगात त्या नगराचे नाव गाजत प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळाप्याचे गृहप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात पासी कळला वृत्तांत या फुल्या नगरात यती विख्यात पातले राहती चोळ्याप्याचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला जयांची विचित्र वार्ता ऐसे कोणी राव बोलले कायक वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्ही श्रुत पाही आज वरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता एकलिकानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सद्दीत घट्ट घालूनी मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग दया हस्ता की धरुणी आसनावरी बैसविले सकळ सभा आनंदिली समस्ती पाऊले वंदिली षोडोपशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निरांकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण यांच्या पादिका सिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय गूढः श्री स्वामी चरणामस्तु श्रीमस्तु शुभं भवति। श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय। ओम श्री गणेशाय नमः।
मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षडोपशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सोडोनिया ओगाक्षिण नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गात एकता पुनरावृत्ती चुकेल गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळ्याप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे तयाती जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवविधी तत्पर सेविसी ते धरती मानव रूप चोळाप्या केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी कैसे हाय त्याची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळ्याप्याची सद्गुणी कांता ती ही केवळ पतिव्रता शोधित तिच्या चिंता अनंत स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी ज्यांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती भूत लोक दर्शना येती कामनाची ती धरोणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावी म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी शरीर भोगिले कष्टले संसार तापे तृप्त झाले मायामयी पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुप समान होऊनी कामना करीती पूर्ण भक्त कार्य व्यस्तव अवतीर्ण मानवरूपी झाले फक्त अंतरी जे जे इच्छिती ते स्वामी राज पुरविती गुरुचरणी ज्यांची भक्ती यासी होती कल्पतरू जे का निंदिक कुटील तया शास्त्रे केवळे नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करीताती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले बे कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी सोनी म्हणती जनासी ढोंगे यांच्या नांदी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे यांचे अंगी कोणतेही वसतसे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्यांची पाऊले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे असला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती पुन ज्या घरी बैसले ते कोणी या चालिले एका भक्त्याची या घरी पातळी स्वामीची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे त्या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे दक्षिणार्थात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाव गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती
कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाचे. कोणी नवसाते करीती, कोणी आणूनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काल पालटेती ही कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणते येथेच मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनाची गर्दी, तो येऊनी सेवे करी, संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने. समार्थांनी त्या दिवसी स्पर्श न केला नोदकासी, सूर्य जाता असता चलासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवसी राहिले केवळ उपवासी, रात्र होता त्यासी अन्नोदय वर्जसे. जे पातले करू छळना, त्यांची झाली विटांबना, अन्नवया पुस्तित जाना, अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्याची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती, सरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढील निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ्याध्याय गौडः. श्री स्वामी चरणामृतस्तु, श्रीमस्तु शुभं भवति. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचम अध्याय. ओम श्री गणेशाय नमो नमः. भवकानन वैश्वनरा, तैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझची सत्विता प्रेमळ, सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया सुश्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्याचे सबळ पूर्वपुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळ्याप्याधी करून, भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत, स्वामी राजवास करीत, भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडला साकडे, धाव घेती स्वामीकडे, राजे राजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्र लाभले उत्तम, नृपती ही भक्त स्मित, स्वामी चरणी चित्त त्याचे. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी, एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपल्या नगरासी, मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला.
दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नुपवर तया प्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल ती तुके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर रूप लागी परियेसा. आपुली जरी छायसी, स्वामी ते आनावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी निश्चय मनासी असो द्या. ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळीकच जाता, दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोणी. नृपती सह सकळ जाणे, त्या परितात्यांसी सन्माने, गौरवणीय मधुन वचने यशस्वी म्हणती तया. बहुत धन देती नृपती, सेवक दिधले सांगाती, जावया अक्कलकोटा प्रती, आज्ञा दिधली तात्या ते. तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणे संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुण या स्वामीचे दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जनाची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, राज्य घराण्यातील युती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोळ्याप्याधिक, सेवे करी निश्चिम. ऐसे पाहुणी तात्यासी, विचार पडला मनासी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकळ जन, स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामीचेही मनरमेन, गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नांसी परमेश्वर, प्रयत्न कार्य होई सत्वर, घडून या युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोणी, कार्य अरिम्बिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवक जनी, ऐसे सदा करीताती. करोणी नाना पकवाने, करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती, नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून या नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐसी याने काही न झाले, केले ती तुके व्यर्थ गेले, तात्या मने खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविता एक युक्ती, एकांती गाठोणे चोळ्याप्याप्रती, त्याज लागे विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारावा दरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी, चोळ्याप्या ते सांगितले. द्रव्येन सर्वे वश, चोळ्याप्यासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवसी, करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज त्या समयासी, आनंद वृत्ती बैसले. चोळाप्याने कर जोडणी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन,
आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळ्या लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राजवद्विता निमित्य विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्रसारामृत पंचमाध्याय गौडहा. श्री स्वामी चरणामस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.